राज्यात पावसाचा जोर वाढला असून आज सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर आणि साताऱ्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे। तर रायगड, मुंबई, ठाणे, पुण्यात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या 7 धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावली असून धरणातील पाणीसाठ्यामध्ये वाढ होऊ लागली आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणातील पाणीसाठा आता 25% पोहोचलाय। मात्र धरणातील जलसाठ्यामध्ये समाधानकारक वाढ होईपर्यंत मुंबईकरांना पाणी कपातीचा सामना करावाच लागणार आहे। मुरबाडमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। पावसाची जोरदार बॅटिंग ही मुरबाडमध्ये पाहायला मिळते। नदी नाल्यांना पूर आल्याने नाले ओसंडून वाहत आहेत, त्यामुळे भात शेती लागवडीच्या कामांना वेग आलाय। वाशिम, रिसोड शहरासह अनेक ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। या पावसामुळे खरीप पिकांच्या वाढीस चांगली मदत होणार आहे। पावसामुळे वातावरणातही गारवा वाढल्याने गरमीपासून नागरिकांची सुटका झाली आहे। ठाण्यात मुसळधार पावसाच्या हजेरीनंतर ठाण्यातील सुप्रसिद्ध तलावपाळी तलाव जो आहे तो ओव्हरफ्लो झालेला आहे, त्यामुळे ठाणेकरांना काही अंशी दिलासा मिळाला आहे। गाईच्या दुधाच्या दरामध्ये आता 2 रुपयांनी वाढ झाली आहे, त्यामुळे ग्राहकांना आता प्रति लिटर मागे 2 रुपये जास्त मोजावे लागणार आहेत। त्यामुळे आधीच वाढलेल्या महागाईमध्ये त्रस्त सर्वसामान्यांना आणखीन एक झटका बसलाय। पुण्यात पार पडलेल्या दुग्ध उत्पादकांच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे। राज्यभरात 40 अथवा त्यापेक्षा जास्त भाविकांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना थेट पंढरपूरला जाण्यासाठी गावातून एसटी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे। यासाठी जवळच्या आगाराशी संपर्क साधावा असं आवाहन एसटी महामंडळाने केलंय। एअरपोर्टवर बऱ्याच वेळा सामान शोधण्यासाठी बराच वेळ जात असतो, त्यामुळे प्रवाशांची ही अडचण लक्षात घेत एअर इंडियाने प्रवाशांसाठी मोबाईलवर रिअल टाइम लगेज ट्रॅकिंग ही विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे। कंपनीच्या वेबसाईटवर तसंच मोबाईल ॲपवरून प्रवाशांना आपल्या प्रवासादरम्यान आपलं सामान नेमकं कुठे हे आता तपासता येणार आहे। अकोला रतलाम विभागातील गेज रूपांतर कामाच्या संदर्भात खंडवा यार्ड रिमॉडेलिंग दरम्यानच्या कामासाठी मध्य रेल्वे वाहतूक पॉवर ब्लॉक घेणार आहे। नॉन इंटरलॉकिंग कामं ही 21 आणि 22 जुलै रोजी असल्यामुळे 38 तासांचा ब्लॉक असणार आहे। त्यासाठी 45 रेल्वे गाड्या या रद्द केल्या आहेत। ठाणे जिल्ह्याच्या विकासासाठी राज्य शासनाने 938 कोटी मंजूर केलेत, त्यासाठी 30% निधी प्राप्त झालाय। त्यामुळे विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी तात्काळ विकास कामं मंजूर करा अशी सूचना ठाण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे। ठाणे, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरामध्ये 6000हून अधिक अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा प्रस्ताव हा ठाणे पोलिसांनी राज्य शासनाकडे पाठवला होता। त्यासाठी 492 कोटी 89,41,000 रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली। 11वी प्रवेशासाठीच्या 3ऱ्या नियमित फेरीनुसार 3री प्रवेश यादी 22 जुलै रोजी सकाळी 10 वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणार आहे। या यादी अंतर्गत महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना 22 जुलै रोजी सकाळी 10 वाजल्यापासून 24 जुलै रोजी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत प्रवेश निश्चित करता येणार आहे। सीईटी कक्षाने बीएड अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात केली आहे। या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना 20 जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहेत। बीएड अभ्यासक्रमाच्या 34,830 जागांसाठी 72,378 विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षा दिली होती, त्यामुळे या अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे। 30 तारखेला आमरण उपोषण सुरू करणार अशी घोषणा मनोज जरांगे यांनी केली आहे। 30 तारखेला मराठ्यांच्या बैठकीची तारीख सांगणार, बैठकीत मुंबईत कधी जायचं हे ठरवणार अशी माहिती जरांगे यांनी दिली आहे। सरकारला वेळ दिला होता, पण सरकारनं फसवायचं काम केलं। आता सरकारकडे फक्त आजची रात्र आहे असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय। मराठ्यांच्या नादी लागू नका, गांभीर्यानं विचार करा असा थेट इशारा जरांगे यांनी दिलाय। भुजबळ 4थी नापास आणि मला गावठी म्हणाले, पण या गावठी माणसानं मराठा आरक्षण घेऊन दाखवलं की नाही असा सवाल करत जरांगेंनी भुजबळांवर निशाणा साधलाय। फडणवीसांनी भुजबळांच्या नादी लागू नये असंही मनोज जरांगे पाटलांनी म्हटलंय। ओबीसीतून आरक्षण न मिळाल्यास 288 आमदार हे पडणार असा इशारा जो आहे तो मनोज जरांगेंनी दिलाय। मुलगा म्हणून मराठा समाजाने माझ्यावरती जबाबदारी दिली आहे। ओबीसी नेत्यांनी त्रास दिला तर त्यांना पाडा असं वक्तव्य या पार्श्वभूमीवरती मनोज जरांगे पाटलांनी केलंय।
जरांगे पाटलांना दिलेला वेळ आम्ही अजिबात वाया घालवणार नाही असं शंभूराज देसाई म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द नेहमीच पाळलाय, यातूनही लवकरात लवकर मार्ग काढला जाईल असं आश्वासन शंभूराज देसाईंनी दिलंय. हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार इथं आज कडकडीत बंद पाळण्यात आलाय. मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी एका ग्रुपवरती आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याच्या निषेधार्थ हा बंद पाळण्यात आलाय. यावेळी जवळा बाजार गावातील बाजारपेठा दिवसभरासाठी बंद ठेवण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा एक व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला. या प्रकरणी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी मराठा समाज बांधवांनी पाटोदा पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या केला. गुन्हा दाखल होईपर्यंत उठणार नाही अशी भूमिका घेतल्यानं शेवटी पोलिसांनी या प्रकरणात बीडच्या नायगावातील तिघांविरोधात गुन्हा दाखल केलाय. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. मुंबईला जगाची आर्थिक राजधानी बनवायचं स्वप्न असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. पंतप्रधानांच्या हस्ते मुंबईत 30,000 कोटींच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन झालं. यात पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पाच्या 3ऱ्या टप्प्यातील टनेलच्या कामांचा शुभारंभ झालाय. एनडीए सरकारच देशात स्थिरता देऊ शकतं हे लोकांना माहिती आहे असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलंय. 3ऱ्या कार्यकाळात सरकार तिप्पट पटीनं काम करेल. 3ऱ्या टर्ममध्ये मोठे निर्णय घेतले जातील असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केलं आहे. पुढच्या 25 वर्षात भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा निर्धार पंतप्रधान मोदींनी केलाय. आमच्या सरकारच्या काळामध्ये मुंबई मेट्रोचं जाळं वाढलं. केंद्रानं महाराष्ट्राला वाढवण बंदराची मंजुरी दिली. त्यामुळे मुंबईकरांचं जीवनमान उंचावणार असं नरेंद्र मोदी म्हणाले. अनेकांनी अटल सेतूला विरोध केला, पण अटल सेतूमुळे मोठा फायदा होतोय असं सुद्धा मोदी म्हणाले. मुंबईत मोदींच्या हस्ते प्रकल्पाचं लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आलं. यावेळी पंतप्रधान मोदींनी येणाऱ्या काळामध्ये 3 कोटी गरीब कुटुंबांना पक्की घरं देणार अशी घोषणा केली. फेक नरेटिव्हवाल्यांची रोजगार थांबवण्याची नीती असून असे लोक विकास कामांचे शत्रू असतात असं मोदींनी विरोधकांना निशाणा साधत म्हटलेलं आहे. देवेंद्र फडणवीसांमुळे आमदार झालो, त्यांचे आशीर्वाद घेतले अशी प्रतिक्रिया भाजप आमदार परिणय फुके यांनी केली आहे. आमदारांमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाबाबत रोष आहे असं वक्तव्य देखील परिणय फुके यांनी केलं आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर काँग्रेसचे नेते आता जमिनीवर आले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या हवेवर जाऊन चालणार नाही असं विश्वजित कदम यांनी म्हटलेलं आहे. लोकसभेची निवडणूक आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मोठा फरक असतो. त्यामुळे महाविकास आघाडीला विधानसभेच्या निवडणुकीसाठी फार मेहनत घ्यावी लागेल असा सल्ला काँग्रेसचे माजी मंत्री विश्वजित कदम यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिला आहे. मिलिंद नार्वेकर हे 22 मतांपर्यंत कसे गेले ही आत्मचिंतनाची बाब आहे. नार्वेकरांच्या मागे अदृश्य शक्ती आहे असा आरोप उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलाय. तर महाविकास आघाडीची 20 ते 22 मतं फुटली. काँग्रेसच्या नेतृत्वावर आमदारांचा विश्वास नाही अशी टीका सुद्धा उदय सामंत यांनी केली आहे. नंदुरबार जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये आजी माजी आमदारांमध्ये शाब्दिक चकमक उडाल्याचं पाहायला मिळालं. व्यासपीठावरती बसलेले हे दोन्ही नेते थेट अरेतुरे आणि हमरेदुमरेच्या भाषेवरती आल्याचं दिसून आलं. भाजपचे विद्यमान आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित आणि काँग्रेस आमदार तथा माजी आदिवासी विकास मंत्री केसी पाडवी यांच्यामध्ये हा वाद झाला. पालघर नगर परिषद हद्दीतील टेंभोडे कॉलेज रोडजवळील नाल्यामध्ये अचानक रंगमिश्रित पाणी आल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. नाल्यामध्ये केमिकलयुक्त रासायनिक सांडपाणी सोडल्याचा संशय व्यक्त करत स्थानिक नागरिकांकडून भीती व्यक्त केली जाते. हे पाणी शेतात गेल्यास शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन जनावरांना सुद्धा धोका पोहोचवण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांकडून चिंता जी आहे ती व्यक्त केली जाते. मुंबई नाशिक महामार्गावर गेल्या काही तासांपासून प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय. शनिवार रविवारच्या सुट्टीमुळे नागरिक मोठ्या संख्येनं बाहेर पडले आहेत. वाहतूक कोंडी सोडवताना सकाळपासूनच पोलिसांची मात्र कसरत पाहायला मिळते. धुळे जिल्ह्यातील महत्वाकांक्षी असलेल्या मनमाड धुळे इंदोर रेल्वे मार्गाचा प्रस्ताव मंजुरीसाठी अर्थ मंत्रालयामध्ये दाखल झाल्याची माहिती माजी आमदार अनिल गोटे यांनी दिली आहे. दरम्यान येत्या केंद्रीय अर्थसंकल्पात मनमाड इंदोर रेल्वे मार्गाला हिरवा कंदील मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. दाट वस्तीच्या ठिकाणी अथवा छोट्या स्वरूपातील आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी फायर बाईकची निर्मिती करण्यात आली आहे. आज राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात राज्यातील पहिल्या 9 फायर बाईकचं वितरण करण्यात आलं आहे.
हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील खांबाळा या गावामध्ये विद्युत डीपी जळाल्यामुळे गावातील नागरिक आणि अबालवृद्धांनी गावाबाहेर विद्युत डीपीजवळ अंधारात ठिय्या आंदोलन केलं। खांबाळा गावामध्ये मागील काही दिवसांपासून सातत्याने वीज पुरवठा खंडित होत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय। महावितरणकडे वारंवार मागणी करूनही कमी क्षमतेचं विद्युत डीपी दिल्यामुळे तो ओव्हरलोड झाल्यानं लवकरात लवकर तो जळतो असा आरोप जो आहे तो गावकऱ्यांनी व्यक्त केलाय। दूषित पाणी पुरवठ्यामुळे येवल्यामधल्या शेंदूरसनी इथं जवळपास 50 नागरिकांना अतिसाराची लागण झाली आहे। गढूळ पाणी प्यायल्यामुळे गावकऱ्यांचं आरोग्य धोक्यात आलं असून 2 दिवसापासून काही गावकऱ्यांना त्रास होतोय। पालघरमधल्या बोईसर MIDC मध्ये गळती झाल्याचा प्रकार समोर आलाय। आरती ड्रग्ज कारखान्यातून विशिष्ट प्रकारचा गॅस लिकेज झाल्याची माहिती आहे। गॅस लिकेज झाल्यानंतर कारखान्यातून सर्व कामगारांना बाहेर काढण्यात आलंय। माजी केंद्रीय गृहमंत्री डॉक्टर शंकरराव चव्हाण यांच्या नावानं नांदेड महानगरपालिकेनं अभ्यासिका बांधली आहे। उद्या डॉक्टर शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीदिनी अभ्यासिकेचं खासदार अशोक चव्हाणांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे। मात्र या कार्यक्रमावरती काँग्रेसनं आक्षेप घेतलाय। काँग्रेसच्या खासदार आमदाराला डावलून हा कार्यक्रम होत असल्याची टीका काँग्रेसचे खासदार वसंत चव्हाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। आमदार रवी राणा आणि नवनीत राणा पंढरपूरच्या विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक झालेत। डोक्याला फेटा बांधून फुगडीचा फेर धरत राणा दाम्पत्य हे पंढरपूरच्या वारीत सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं। भक्तीत तल्लीन होऊन राणा दाम्पत्यानं विठ्ठलाचं दर्शन घेतलंय। आषाढी एकादशी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे। सर्व संतांच्या पालख्यांचं पंढरपुरामध्ये आगमन होत आहे। याच पार्श्वभूमीवरती विठ्ठल मंदिर समितीनं पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना सोयीसुविधा देण्याची तयारी केली आहे। दर्शन रांगेमध्ये बॅरिकेटिंग करून त्यावरती ताडपत्री शेड, आपत्कालीन गेट, विश्रांती कक्ष बसवण्याची सुविधा, त्याचबरोबर मिनरल वॉटर आणि चहा वाटपाचं सुद्धा जी सोय आहे ती करण्यात आली आहे। आषाढी यात्रेमध्ये येणाऱ्या कर्नाटक, कोकण, विदर्भ, मराठवाडा या परिसरातील भाविकांकडून मोठ्या प्रमाणामध्ये घोंगडीची खरेदी केली जाते। त्यासाठी पंढरपुरामध्ये असणाऱ्या घोंगडे गल्लीमध्ये अनेक दुकानंही सज्ज होताना दिसतायत। हाताने तयार केलेली घोंगडी, मशीनच्या माध्यमातून तयार होणारी घोंगडी अशा विविध घोंगड्यांच्या प्रकाराची विक्री या परिसरामध्ये होताना दिसतेय। मिरजेतील गणी सतारमेकर यांनी आषाढी वारीच्या निमित्तानं चक्क विणेवर विठुरायाचा आणि रामकृष्ण हरी नामाचा जप साकारलाय। परंपरेपेक्षा वेगळं काहीतरी विठुरायाच्या वारकऱ्यांना अर्पण करावं या भावनेतून सतारमेकर कुटुंबियानं ही कलाकृती साकारली आहे।